बौद्ध धम्म प्रचार आणि सामाजिक ऐक्य वाढवण्याच्या उद्देशाने पक्षविरहित ऐतिहासिक राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषद दिनांक 2 मार्च 2025 रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे। या ऐतिहासिक सोहळ्याच्या तयारीसाठी आज 27 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता अनंत कान्हेरे मैदान गोल क्लब येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती। या नियोजन बैठकीत परिषदेसाठीचे व्यवस्थापन, निमंत्रित मान्यवर, कार्यक्रमाची रूपरेषा आणि इतर महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली। युद्ध नव्हे बुद्ध हवे, चलो बुद्ध की ओर, चलो बुद्ध की ओर या घोषवाक्याला धरून समाजात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने हा सोहळा होणार आहे। श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे गोल क्लब मैदान नाशिक येथे ऐतिहासिक राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषद होणार आहे। या परिषदेत बौद्ध धम्म, सामाजिक समता, ऐतिहासिक संघर्ष आणि वर्तमान काळातील सामाजिक सुधारणांवर विचारमंथन होणार आहे। या सोहळ्याला 11 ते 12 विविध देशातील बौद्ध धम्मगुरू उपस्थित राहणार असल्याने बौद्ध धम्म परिषदेस ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची लोकप्रिय धडाकेबाज महानायक साजनजी बेंद्रे, शिंदेशाही बाणा, लैबळ आलं माझ्या दुबळ्या पोराला, फेमस महागायिका मंजुषाताई शिंदे, मला तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, भीम, महाराष्ट्राच्या महानायिका भाग्यश्रीताई इंगळे, गावामध्ये गाव आहे ते महूगाव, सारे गम फेम, धडाकेबाज गायक संतोष जोंधळे यांचा धम्मदीप गायनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला आहे। बौद्ध धम्म परिषद पक्ष संघटना विरहित असल्याने आपण सुद्धा पांढरा पोशाख परिधान करून सामील व्हावे असे विनम्र आवाहन प्रकाश लोंढे यांनी केले आहे। या प्रसंगी स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, वदन सुगत महाथेरो, अमोल पगारे, नारायण गायकवाड, भूषण लोंढे, मनालीताई जाधव, अर्जुन पगारे, संजय भालेराव, समीर शेख, नैना वाघ, श्यामधर दुबे, समाधान जगताप, रामबाबा पठारे, भारत निकम, केतन भुजबळ, दीपक लोंढे, कैलास केदारे, मंगेश वाघमारे, राजाभाऊ वानखेडे, संतोष पाटील, बाळासाहेब सोळशे, भुरा जगताप, कल्पेश निर्भवने, प्रशांत हिरे, अजय राजोरिया, सुनील साखरे, गणेश तुपसुंदरे आदींसह भीमानुयायी उपस्थित होते। युद्ध नको बुद्ध हवे, चलो बुद्ध की ओर जातीय सलोखा निर्माण करण्याबरोबरच बंधुता, समता, सर्व धर्म भाव धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संविधान आणि कायदा सुव्यवस्था जनतेपर्यंत अबाधित राखण्यासाठी ह्या जगामध्ये, देशामध्ये शांतीचं राज्य हो, सुखासमाचं राज्य हो, ह्या प्रामाणिक उद्देश घेऊन 2 मार्च 2025 हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान गोल क्लब नाशिक येथे ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। ही बौद्ध धम्म परिषद कोणत्याही जाती धर्माची किंवा पक्षाची नसून ही पक्ष संघटना विरहित आहे। ह्या बौद्ध धम्म परिषदेला केंद्रीय सामाजिक मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब, माननीय किरणजी रिजिजू साहेब, पद्मश्री किरणजी कल्पनाताई सरोज, IRS अधिकारी सन्माननीय समीरजी वानखेडे साहेब यांच्यासोबत आमदार, खासदार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आजी माजी पालकमंत्री, आमदारासहित विविध थरातले मान्यवर व 8 ते 9 देशातील बौद्ध धम्म थेरो महाथेरो उपस्थित राहणार आहे। हा ऐतिहासिक सोहळा आहे। या सोहळ्याची तयारी आम्ही गेल्या 2 वर्षापासून करतोय। त्याचा स्वागत अध्यक्ष मी प्रकाश लोंढे, तर सरचिटणीस भदंत सुगत जी महाथेरो, कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार आठवले साहेब। धम्म प्रचार आणि प्रसार करा हा एवढा प्रामाणिकच उद्देश आमचा आहे। यासाठी आमच्या पुढाऱ्यांचे अनेक भाषणं आणि गायकांचं एक गाणं म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम असावा, त्यासाठी 5 गायकांची टीम आम्ही इथं आयोजित केली। साजनजी बेंद्रे आहेत, मंजुषाताई शिंदे आहेत, भाग्यश्री इंगळे, तर भूमिपुत्र म्हणून संतोष जोंधळे अशी एक टीम आयोजित केली आहे। पहिल्या सत्रामध्ये 2 मार्च
25 रविवारी सकाळी 10 वाजता आम्ही श्री काळाराम मंदिर पंचवटी पूर्व दरवाजावर अभिवादन क्रांती भीमस्तंभाला करणार आहोत। आठवले साहेबांसहित भिक्खू संघ काय असणार आहे। 12 वाजता भिक्खू संघाचं भोजनदान अन्नदान असणार आहे। त्यांचं चर्चासत्र आणि धम्म संस्कार विधी हा कॅनडा कॉर्नर शरणपूर रोड श्री समर्थ ब्लँकेट हॉल नारायण गायकवाड यांच्या कार्यालयासमोर डोंगरे वसतिगृहाच्या शेजारी येथे त्या हॉलमध्ये आहे। तिथे त्यांचं भोजनदान झाल्यानंतर चर्चासत्र संपल्यानंतर 3 ते 4च्या दरम्यान ह्या बौद्ध धम्म परिषदेला प्रारंभ होईल। आपण बघा हे सर्व वातावरण हे बुद्धमय झालेलं आहे, शांतिमय झालेलं आहे। परत एकदा सांगतो की आपण येताना मी सर्व तमाम नाशिक जिल्ह्याला यजमानपद आले। मी तमाम नाशिक जिल्ह्याच्या नव्हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील सर्व धर्माच्या लोकांना विनम्र आवाहन करणार आहे या आणि आपण सुद्धा या सुवर्ण क्षणाचे ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा। फक्त अपेक्षा आणि विनंती करणार आहे की हा शुभ्र स्वच्छ आणि पारदर्शी धम्म असल्याने आपण पांढरे वस्त्र परिधान करून या एवढीच अपेक्षा करतो। या आणि आम्ही आपल्या स्वागताचा सज्ज आहोत। या आणि जाताना फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा बौद्ध धम्माचा खुराक तुमच्या विचाराचं थैमान तुमच्या डोक्यामध्ये माजण्यासाठी या आणि सामील व्हा असं विनम्र आवाहन करतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र, जय संविधान।